तर तिकडे बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी चिथावणी देण्याचं काम केलंय ती म्हणजे मुंबईमध्ये बिहार भवन रोखण्याची कुणाचीच ताकद नाही, राज ठाकरे काय महाराष्ट्राचे राजे आहेत का असं वक्तव्य करून चौधरींनी मनसेला देखील डिवचलंय. बघूयात. नहीं बनने देंगे, ये राजतंत्र है, राजा है वहां के, क्या ये राज ठाकरे महाराष्ट्र के, फालतू का बात, किसी की ताकत नहीं है कि रोक दे. हे आहेत बिहारचे मंत्री आणि नितीश कुमारांच्या पार्टीचे अशोक चौधरी. मुंबईमध्ये बिहार भवन रोखण्याची कुणाची ताकद नाही, राज ठाकरे महाराष्ट्राचे राजे आहेत का अशी चिथावणी देत अशोक चौधरींनी मनसे आणि राज ठाकरे यांना डिवचलं. देश है कि किसी का जबरदस्ती चलेगा, नहीं बनने देंगे, ये राजतंत्र है, राजा है वहां के, क्या ये राज ठाकरे महाराष्ट्र के, फालतू का बात. सब जगह और भावना से बन रहा है कि जो लोग बिहार के लोग जाते हैं इलाज के लिए, उनके लिए कैंसर के इलाज के लिए या कोई इलाज के लिए, विशेष इलाज के लिए जाते हैं, उनको परेशानी ना हो. ऐसा नहीं है, बहुत से स्टेट में है, वहां भी बनेगा, किसी की ताकद नाही आहे की रोक दे. आधी स्वतःचं राज्य नीट करावं, म्हणजे त्यांच्या राज्यातली लोक ही इतर राज्यात जाणार नाहीत आणि स्वतःचं राज्य नीट करायचं नाही, ते कर्जबाजारी करून ठेवायचं. इतर राज्यात लोक जातात त्यापेक्षा त्यांनी स्वतःचं राज्य जर चांगलं केलं तर मला वाटतं त्याही लोकांना आनंद होईल आणि ती लोक त्यांच्या राज्यात सुखाने नांदतील आणि महाराष्ट्रातही मराठी लोकांना काम चांगलं मिळेल. त्यामुळे फक्त तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलायचं एवढंच करू नये. इतर राज्य काय बोलतात आपल्या राज्याच्या बाबतीत याचा त्या सन्माननीय मंत्र्यांनी विचार केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आणि तेही मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली. तेव्हापासूनच बिहार भवनावरून वाद पेटला. आता नितीश कुमारांचे मंत्री अशोक चौधरींनी भडकाऊ वक्तव्य करून चिथावणीचं काम केलं. मुंबईमध्ये 30 मजल्यांची टोलेजंग इमारत उभी केली जाणार आहे. बिहारच्या एनडीए सरकारने 314 कोटी रुपयांचा निधी बिहार भवनासाठी दिला. मुंबईमधल्या पोर्ट ट्रस्ट परिसरामधील एल्फिन्स्टन इस्टेट इथं बिहार भवन असेल. बिहारमधून मुंबईमध्ये उपचारासाठी, परीक्षा देण्यासाठी येणारे विद्यार्थी आणि रोजगारासाठी येणाऱ्यांची सोय इथे केली जाईल. लवकरच बिहार सरकारकडून टेंडर काढलं जाणार असून कामाला सुरुवात होणार आहे. पण या बिहार भवनाला मनसेनं विरोध केलाय. त्यानंतर बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी भडकाऊ वक्तव्य केलं आहे. सब जगह और भावना से बन रहा है कि जो लोग बिहार के लोग जाते हैं इलाज के लिए, उनके लिए कैंसर के इलाज के लिए या कोई इलाज के लिए, विशेष इलाज के लिए जाते हैं, उनको परेशानी ना हो. ऐसा नहीं है, बहुत से स्टेट में है, वहां भी बनेगा, किसी की ताकत नाही आहे की रोक दे. नाही नाही ते बिहार भवन वगैरे इथे काही बनवायला आम्ही देणार नाही. माझं म्हणणं असं आहे की त्यांना ते जे बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत. मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्यामागचं कारण काय हे त्यांनी स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा जर सांस्कृतिक आदान प्रदानचा जर विषय असेल तर निश्चित स्वरूपामध्ये चांगला हा निर्णय आपल्याला म्हणता येऊ शकला असता. मात्र तसं न करता केवळ जातीवाद निर्माण करण्याच्या अनुषंगानं, संप्रदायवाद निर्माण करण्याच्या अनुषंगानं, तोडाफोडा राज्य करण्या अनुषंगानं हा घेतलेला निर्णय आहे. त्या समाजाकरता त्या राज्यामध्ये समजा एखादं समाजभवन बांधलं, आता अमरावतीमध्ये एवढे समाजभवन बांधले आहेत, त्यामुळं समाजभवन बांधायला मला वाटते कुणालाही काही मनाई करू नये. समाजाचे आपापले भवन असले पाहिजे आणि त्यातून त्या समाजाला एकत्रितपणे, संघटितपणे त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या कौशल्य विकास, आपल्या मुलाबाळाच्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या विकसित महाराष्ट्राकरता त्या मुलांचा सहयोग, समाजभवनात शेवटी काय असतं की आपापल्या समाजाला एक दिशा मिळतं, तिथे बळ मिळतं. बिहारच्या मुद्द्यावरून याआधी सुद्धा मनसेनं कठोर भूमिका घेतली. बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमारांच्या जेडीयूचं सरकार आहे आणि बिहार सरकारनेच मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्याचा निर्णय घेतला, ज्याचं समर्थन महाराष्ट्रामधल्या महायुतीच्या सरकारनं केलं आहे. पण आता बिहारच्या मंत्र्यांनी बिहार भवन रोखण्याची कुणाची ताकदच नाही अशी चिथावणी दिल्यामुळे बिहार भवनाची वीट रचण्याआधीच ठिणगी पडली आहे.
ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.